काय बोलू? मी माईक लावलाय. भगवानचे डर. खूपच छान. हॅलो, गुड आफ्टरनून. 3 ट्रॅव्हल बग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज 3 ट्रॅव्हल बग नसून 5 ट्रॅव्हल बग आहेत, कारण विघ्नेशही आहे आणि आमची डोनू डार्लिंग पण आहे. डोनू डार्लिंग जरा मागे ये ग. बघ कसं नवीन ड्रेस घालून डोनू रेडी झालीये जायला. ओके, सो ती जरा मीना कुमारी मोड मध्ये, कारण तिला झोप आलेली आहे. सो बेसिकली आज असाच अचानक भयानक प्लॅन झालेला आहे आणि आम्ही चाललो आहे आमच्या फार्मवर. तर फार्मवर जाऊन काय गमती, काय मजा करू ते आम्ही तुम्हाला लवकरच सांगू. पण आज जरा तसा मळबवाला क्लायमेट आहे, त्याच्यामुळे कंटाळा आलेला. पण कसा तरी करून आम्ही सगळे आमच्या ऑब्स्टॅकल्स पार करून फायनली निघालेलो आहोत. आणि आता आम्ही जे होप करतोय की आमचा हा वीकेंड खूपच मस्त आणि भारी जाईल आणि त्याच्यात काय काय गमती जमती रेसिपीज आम्ही करणार आहोत ते आम्ही लवकरच तुमच्यासाठी घेऊन येऊ. सो स्टे ट्यून. बाय. A few moments later. अर्धा रस्ता पण नाही आलाय आणि यांना भूक लागली बघ. शेवपुरी दहीपुरी वाले त्यांनी कमी बोंबील खाल्ले होते तरी जेवून आलाय, खाऊन पिऊन सुखी. आणि तू तर जेवलेलीस. सेम रिपीट. हिला आता पाणीपुरी हवी आहे. ती संपली नाही तर संपली, हे पाणीपुरीवर आलेत. पट पट पटापट पाणीपुरी कितके पेटे अंदर. छोटा पण येणार आहे वाटतं. जी दहीपुरी जिरली नाही. कुणाला झोप आली आहे, दोना बघा ही झोपली आहे मस्त निवांत. 2 hours later. तर फायनली आम्ही आता फार्मवर पोचलोय. मस्त संध्याकाळ झाली आहे. किती सुंदर दिसतंय बघा, छान वातावरण. आज थोडा गारठा कमी आहे ना, आज बऱ्यापैकी कमी आहे. म्हणजे थोड्या वेळाने वाढेल. 4:30ला आपण मागच्या 2 वीकेंड आधी होतो तेव्हा 4:30लाच थंडी वाजायला लागायची. हॅलो, गुड इव्हनिंग. सो आम्ही आमच्या फार्मवर आलेलो आहोत आणि आज संध्याकाळचा आमचा प्लॅन जो होता, जो आम्ही सरप्राईज ठेवलेला, तो मी फायनली आता तुम्हाला रिव्हील करते. सो आमचा संध्याकाळचा प्लॅन होता पोपटीचा. सो त्याच्यासाठी आम्ही सगळं साहित्य सध्या जमवलेलं आहे. सो बेसिकली आम्ही आज येताना ऑन द वे मार्केटमधून मटका घेतला. ही आहे जांभळाची पानं. भांबुर्ड्याची पानंही घालतात. मला असं वाटतं त्यांनी जरासा कडवटपणा येतो, म्हणून आम्ही स्पेशली सचिनला सांगून जांभळाची ही पानं आणलेली आहेत. आणि मग ह्या 2 प्रकारच्या शेंगा, हे म्हणजे तुरीची शेंग आणि ही वालपापडी. आय गेस या सीझन मधले हे अगदी फेवरेट आहेत जे येतात. मग आम्ही काही अंडी घेतली आहेत, मसाले आहेत, चिकन आम्ही धुवून वॉश करून रेडी ठेवलेलं आहे. फक्त आम्ही मॅरिनेशन तुम्हाला दाखवू. आणि नंतर आहेत आपले रताळी. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. सो पोपटी ट्रेडिशनली अलिबागची डिश अशी मानली जाते. तर आज आम्ही करणार आहोत आमची नेरळ नेवालीची पोपटी आणि त्याच्यासाठी आम्ही बोलवलं आहे भावाला सचिनला. तर सचिन आपल्याला सांगेल आणि तो मॅरिनेट करेल चिकन आणि त्याच्या पद्धतीची पोपटी आज आपण खाणार आहोत. सो आता चिकन मॅरिनेट झालेलं आहे. ह्याच्यावर सुद्धा आम्ही मसाला मीठ लावून घेतलेला आहे. शेंगांना सुद्धा मसाला मीठ छान लावून घेतलेला आहे. तर आपण आता वळूया पुढच्या कृतीकडे. सो अशा प्रकारे आपण लेयर्स लावून घेतलेले आहे. फायनल लेयर जो आहे तो बीन्सचा आहे आणि आता ह्याला आपण कव्हर करतोय उरलेल्या जांभळाच्या पानाने. जांभळाच्या पानाचा वास सुंदर आहे यार. सो मी लास्ट इयर ही सिमिलर रेसिपी केली होती आणि तेव्हा कस्टमर्सला प्रचंड आवडली होती आणि आता पुन्हा या थंडीत आम्ही पुन्हा करतोय. सो असंच जर तुम्हाला पोपटीचा आस्वाद घ्यायचा असेल तर आजोळ फार्मला नक्की विजिट करा. आता मी हे सगळं दाबून भरलेलं आहे. मला प्रचंड मजा येते. दिस प्रोसेस इज सो सॅटिस्फाईंग आणि आय एम शुअर खातानाही खूपच मज्जा येणार आहे. सो आता लास्ट प्रोसेस राहिलेली आहे ती म्हणजे
मटक्यावर माती लावायची. त्याचं सिग्निफिकन्स असं आहे की त्याच्यामुळे वाफ बाहेर जाणार नाही. सो ही टिप आपल्याला दिली आहे सचिनने. तो सचिन आता ते मिक्स करेल. थोड्याशा मातीमध्ये एकदम पाणी थोडंसंच घ्यायचं असं त्यांनी सांगितलं आहे. आता तो ते मिक्स करतोय. तयारी आता आम्ही तिकडे नेत आहे लावायला. सो आता आम्ही रेडी झालोय. सचिनने काहीतरी खड्डा केलाय इथे, कारण तो असं म्हणतोय, का रे खड्डा केलाय? ते मडका आता उलट याच्यामध्ये टाकायचा, वाफ नको निघायला म्हणून. ओ, वन मोर लेअर, वाफ नको निघायची. आता मी हे सचिनच्या कस्टडीला मध्ये देते. This is a task. Oh. चला आता सांग कसं काट्या लावायच्या त्या. अशा काटे लावायचे. अशा एका. ओके. आता आम्ही लास्ट प्रोसेस करणार आहोत, ते म्हणजे आग लावायचं आणि पोपटी पेटवायचं. तो सध्या ही सगळी तयारी झालेली आहे. पेपर रेडी आहे आणि तो मी आता पेटवते. सचिन, आता हे पेटलंय, आता किती वेळ जाईल? आपल्याला 1 तास जाईल तरी पण रेडी व्हायला. तासभर. हा. सो फायनली आता पोपटी रेडी झालेली आहे आणि आता सचिन आम्हाला दाखवणार आहे की ती गरमागरम पॉट कसं व्यवस्थितपणे काढायचं. सचिन, ओव्हर टू यू. छान त्याने मडकं उचलून ते साईडला ठेवलंय. तर सर्वप्रथम आपण त्याच्यावरची माती काढणार आहोत आणि मग आपण त्याला या केळ्याच्या पानावर प्लेट करणार आहोत. मज्जाने सो बेसिकली कोण थांबलंच नाही व्हिडिओसाठी यार, सगळ्यांनी चालूच केले. जरा थांबा, जरा थांबा. सो मी इथं 2 शेंगा खाल्ल्यात, अप्रतिम लागल्या. मस्त रताळा तर खूप छान झालाय. आणि ह्यांनी सांगितलं की रताळ खाऊन बघा, रताळ खाऊन बघा, म्हणून मी आता ट्राय करते. ओ, खूप गरम आहे. अरे तुला मुकायस का? विषय संपला. हा दाखव ना. हो. खायच्या आणि हे बघा. बिझी आहे तो. आता ह्याला पण अंड दिलंय. कधी दिलं? हे अंड त्याला देणार आहे. चुकू नका लगेच. त्याच्यानंतर ही बसली आहे डोना, हिला एक देणार आहे. आणि बगीरा झोपलाय. सो अशी मस्त गरमागरम टेस्टी पोपटी नंतर आता फक्त चादर घेऊन छान झोपायचंय. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड डू कमेंट्स. वी नीड युअर लव्ह. थँक्यू सो मच. तर उद्या Thank you. सकाळी भेटू. बाय बाय. गुड नाईट.